दर्यापूर तालुक्यातील सौंदळी हिरापूर हे गाव आजवर सर्व समाज जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन गुण्या गोविंदाने नांदणारे गाव म्हणून ओळखले जाते। मात्र पंचशील ध्वज लावण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे सोमवारी पहाटे गावातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले। ग्रामपंचायतीच्या नियोजित जागेवर मध्यरात्री कोणतीही पूर्व परवानगी न घेता पंचशील ध्वज लावण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे। घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे अधिकारी तसेच दर्यापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला। ग्रामपंचायत सचिव भटकर यांच्या माहितीनुसार संबंधित जागा ग्रामपंचायत प्रशासनाच्या मालकीची आहे। याच ठिकाणी यापूर्वी गजानन महाराजांचे फलक लावण्यात आले होते। ग्रामपंचायतीच्या आदेशानंतर ते फलक काढण्यात आले होते। त्यानंतर ग्रामपंचायतीने जागेभोवती लोखंडी वॉल कंपाऊंड केलेली असतानाही पंचशील ध्वज लावण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे। या प्रकरणामुळे गावातील दोन गटांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून काही नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे। मात्र कोणत्याही वादाला धार्मिक किंवा जातीय रंग न देता प्रशासनाने कायदेशीर मार्गाने तोडगा काढणे गरजेचे आहे। सौंदळी हिरापूरची खरी ओळख ही कोणत्याही एका समाजाची नसून एकतेची, बंधुभावाची आणि परस्पर सहकार्याची आहे। काही व्यक्तींच्या कृतीमुळे संपूर्ण गावाच्या सामाजिक सलोख्याला तडा जाऊ नये हीच प्रत्येक गावकऱ्याची जबाबदारी आहे। ध्वज कोणताही असो, गावाची शांतता सर्वात मोठी आहे। श्रद्धा आणि भावना महत्त्वाच्या असल्या तरी कायदा, परवानगी आणि सामाजिक सलोखा यांचाही सन्मान झाला पाहिजे। अंड्यापासून नाही वाद आमचे जो प्रकरण झालं, पहिले तिथं गजानन महाराजचं बॅनर होतं, तर ते बॅनर काढायला लावलं गजानन महाराजच्या फोटोचं। गजानन महाराज नियोजित जागा लिहिली होती मंदिरासाठी। ते पोलीस ठाणेदारांनी, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यामध्ये आम्ही ते बॅनर काढून टाकलं की बा दोन जातीमध्ये वाद न व्हासाठी ते बॅनर काढून टाकण्यात आलं। पण त्याच्यानंतर ते जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात घेतली आणि काल रात्री 2:30च्या सुमारास तो झेंडा लावण्यात आला। तिथं सध्या त्या जागेत ते लावलेला बॅनर की बा गट ग्रामपंचायत गोळेगाव सौंदळी हे नियोजित जागा म्हणून। तर सगळ्यांचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे की बा तो पण झेंडा काढून टाकण्यात यावा व ते जागा जे आहे ते ग्रामपंचायतच्या ताब्यात राहील। ग्रामपंचायत आता निर्णय ठरवीन, नंतर बघू काय करायचं आहे तो।